शहरातील धर्मवीर नगर येथील बीएससीपी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केलाय। बीएससीपी घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। धर्मवीर नगरमधील बीएससीपीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला आहे। या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावरचं पोट असून छोटे मोठे काम किंवा व्यवसाय करतात। अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून 54,000 ते 1,34,000 पर्यंत अधिभार सोसावा लागणार होता। मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त 100 रुपये मोजून आपल्या घराची नोंद करता येणं शक्य होणार आहे। त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे। युवा सेना कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिलाय। यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानलेत। तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले। तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। तसेच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा नम्रपणे स्वीकार केला। साहेब, माझ्या मुलासारखं आहे तुम्ही, लय चांगलं झालं, बस एवढं काम त्या हात आहे, चांगलं झालं, धन्यवाद। बरोबर आहे, आम्हाला लय तुम्ही सारा दिला, आम्हाला घर दिला, आता ह्याच्या पुढे भी तुम्हीच लक्ष द्या आमच्या पुढे। माननीय लांडगे साहेब, माननीय प्रणोती मॅडम, तसेच शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, तसेच तमाम या जमलेल्या सर्व धर्मवीर नगरवासियांतर्फे माननीय शिंदे साहेबांना मनपूर्वक आभार। आपण या योजनेचा सर्वांना लाभ करून दिल्याबद्दल धन्यवाद। जे शिंदे साहेबांनी आज जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर घेतलाय। आम्ही सगळ्यांचा फायदा होणार आहे याच्यामध्ये। जे 1-1.5 लाखामध्ये रजिस्ट्रेशन होत होतं ते आज फक्त 100 रुपयामध्ये सगळ्यांचं होणार आहे। ते आमच्या धर्मवीर नगरमधून जेवढ्या पण महिला आहे, जेवढे पण सगळे जे पण लोक आहेत ते आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। 100 रुपयामध्ये करून देतात त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटला त्यांचा। अगदी मनापासून आम्ही त्यांचे धन्यवाद करतोय। त्यांनी सगळ्यांनी असं आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलंय ना, असंच आम्हाला ह्याच्या पुढे प्रोत्साहन करत राहो। काल जो साहेबांनी निर्णय जो घेतलेला आहे टॅक्स रजिस्ट्रेशन संदर्भात 100 लोकांचे 1.5 ते 2 लाख रुपये त्याचा वाचणार आहे आणि 100 रुपयामध्ये नोंदणी होणार आहे। त्याबद्दल आम्ही साहेबांचे सर्व आभारी आहोत। जनतेला दिलासा दिल्याबद्दल मी शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते आणि सामान्य कुटुंबाला पण आता म्हणजे घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल। शिंदे साहेबांकडे जो आम्ही पाठपुरावा करत होतो की धर्मवीर नगरमधील जे घरकुल आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनला जो शासनाचा चार्ज होता रजिस्ट्रेशनचा ते 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंतचा होता। आणि तुम्ही बघतायत की धर्मवीर नगरमधला जो रहिवासी आहेत ते हातावर काम करणारे सर्व कामगार आहेत। आमच्या महिला भगिनी घरामध्ये काम करून इकडे राहतात। आमचे कुणाचा रिक्षा आहे, कुणाचा भाजीचा व्यवसाय आहे, कुणी ड्रायव्हर आहे, अशी लोक ह्या धर्मवीर नगर वस्तीमध्ये राहतात आणि एवढी मोठी अमाऊंट ते कशी भरू शकतात ह्याची दखल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतली आणि ती 1.5 ते 2 लाख रुपयाचे रजिस्ट्रेशन चार्जेस येणार होते ते फक्त नाममात्र 100 रुपये करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी धर्मवीरच्या नागरिकांसाठी घेतलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण इकडे त्यांचे आभार व्यक्त करायला जमलेलो होतो। परंतु त्यांनी दुधामध्ये साखर टाकून आम्हाला जेव्हा मी साहेबांना फोन करून सांगितलं की आपल्या सर्व लाडक्या बहिणी इकडे जल्लोष करण्यासाठी जमणार आहेत, मला साहेबांनी आदेश दिला की मी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण करणार आहे आणि त्यांचं सुद्धा कौतुक करणार आहे। त्याप्रकारे दिलेला शब्द साहेबांनी पाळला आणि बरोबर थोड्या वेळापूर्वी साहेबांनी आमच्या सर्व धर्मवीर मधील महिलांबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद केलेला आहे आणि आमच्या सर्व महिलांनी साहेबांना धर्मवीर नगरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे, जेणेकरून या धर्मवीर नगराचं जे आनंद दिघे साहेबांच्या नावावर शिंदे साहेबांनी बसवलेली ही वस्ती आहे तिथे एक जंगी सत्कार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा पूर्ण धर्मवीर नगरच्या रहिवाशांतर्फे करणार आहोत।